नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉमनली आपण कशा प्रकारची इंग्रजी बोलतो आणि ती कशी बोलायची। चला तर स्टार्ट करूया काही कॉमनली यूज इंग्लिशचे सेंटेन्सेसच्या माध्यमातून। पहिला सेंटेन्स आहे आय यूज टू हॅव लॉट ऑफ मनी। माझ्याकडे पास्ट मध्ये पैसे असायचे। आय यूज टू हॅव लॉट ऑफ मनी। आय यूज टू हॅव म्हणजे पास्ट मध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे असायची। इथे आपण काय म्हटलं आहे, आय यूज टू हॅव लॉट ऑफ मनी। नेक्स्ट एक्झाम्पल आहे इट वुड बी मिल्कमॅन। सपोज आपल्या घरी कोणतरी आलेला आहे, आपण अंदाज लावतो आहे तो दूधवाला असेल, तर आपण काय म्हणू, इट वुड बी मिल्कमॅन। इट वुड बी मिल्कमॅन। नेक्स्ट आहे शी वुड बी इन द बेडरूम। आपल्याकडे कोणीतरी आलं आणि विचारलं ती कुठे आहे। आपण जर आपल्याला कन्फर्म नसेल, आपण जर अंदाज लावत असू, तर आपण काय म्हणणार, शी वुड बी इन द बेडरूम। आपण काय म्हणूया, शी वुड बी इन द बेडरूम। बहुतेक ती बेडरूम मध्ये असेल। शी वुड बी इन द बेडरूम। नेक्स्ट शी वुड बी वॉचिंग मूवी। ती कदाचित मूवी पाहत असेल। वुड बी च्या ठिकाणी तुम्ही माइट बी सुद्धा म्हणू शकता। शी माइट बी वॉचिंग मूवी। नेक्स्ट एक्झाम्पल आहे कंडिशनल सेंटेन्सचं। इफ आय एम बिटर मॅन इट मीन्स आय डोंट हॅव राईट टू लव। जर मी पानवाला आहे, एक पान ठेलावाला आहे, तर मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का। इफ म्हणजे जर। इफ आय एम बिटर मॅन आय वुड नॉट हॅव, आय वुड नॉट हॅव किंवा आय डोंट हॅव राईट टू लव। नेक्स्ट एक्झाम्पल आहे अलाउ मी टू गो। म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची परमिशन घ्यायची असेल, अलाउ मी टू गो, मला जाण्याची परवानगी द्या। अलाउ मी टू गो। नेक्स्ट आहे आय हॅव अ फ्रेंड हू स्कोल्डेड मी डेली। मला एक फ्रेंड आहे। आय हॅव अ फ्रेंड, माझा एक फ्रेंड आहे। हू म्हणजे जो, हू स्कोल्डेड मी डेली, जो मला रोज रागावतो। हू स्कोल्ड मी डेली। नेक्स्ट इफ आय हॅड बीन देअर। जर मी तिथे असतो, इफ आय हॅड बीन देअर आय वुड नॉट हॅव लेट यू डू दिस। आय वुड नॉट हॅव लेट यू डू दिस। मी तुला हे करू दिलं नसतं। इफ आय हॅड बीन देअर, जर मी तिथे असतो, पास्टमध्ये जर मी तिथे असतो, तर मी तुला हे करू दिलं नसतं। नेक्स्ट आहे इफ यू हॅड टाइम। जर तुझ्याकडे टाइम असता, कधी काल, एस्टरडे वुड यू हॅव कम विथ मी। माझ्यासोबत तू आला असता का। वुड यू हॅव कम विथ मी। जर तुझ्याकडे टाइम असता, इफ यू हॅड अ टाइम येस्टरडे वुड यू हॅव कम विथ मी। नेक्स्ट डू यू हॅव एन आयडिया। तुझ्याकडे काही नवीन आयडिया आहे का। डू यू हॅव अ न्यू आयडिया। डू यू हॅव एन न्यू आयडिया। कशाचे रिलेटेड आपल्याला आपल्या मित्राला विचारायचं असेल, तुझ्याकडे काही नवीन आयडिया आहे का। डू यू हॅव अ न्यू आयडिया। नेक्स्ट आहे शी हॅज बीन लर्निंग फॉर 1 month। ती 1 महिन्यापासून शिकत आहे। शी हॅज बीन, शी इज लर्निंग, ती शिकत आहे। परंतु आपल्याला पिरियड ऑफ टाइम जर मेन्शन करायचा असेल, तर आपण इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो। शी हॅज बीन लर्निंग फॉर 1 month आणि ती 1 महिन्यापासून शिकत होती असं जर म्हणायचं असतं, तर आपण म्हटलं असतं शी हॅड बीन लर्निंग फॉर 1 month। नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हेन डू यू गो टू स्कूल। आता आपल्याला विचारायचं आहे समोरच्याला की ज्या व्यक्तीसोबत आपण बोलतोय, तू शाळेत कधी जातो। कसं विचारायचं, व्हेन डू यू गो टू स्कूल। तुम्ही ऑफिसमध्ये कधी जाता, व्हेन डू यू गो टू ऑफिस। नेक्स्ट आहे हाऊ लॉंग। हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडीइंग। हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडीइंग। तुम्ही कधीपासून अभ्यास करत आहे। हाऊ लॉंगचा अर्थ कधीपासून। हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडीइंग। नेक्स्ट 10 वर्ड। 10 वर्ब इथे याच्यासाठी लिहिलेलं आहे की तुम्हाला इंग्रजी बोलत असताना वर्ब यायला हवे, अदरवाईज यू विल नॉट एबल टू टॉक फ्लुएंटली। पहिला वर्ड आहे अप्रूव्ह। कोणत्याही गोष्टीची मान्यता देणे, दॅट इज नथिंग बट द अप्रुव्हल। कंप्लेंट, कंप्लेंट इज नथिंग बट द तक्रार करणे। कोणत्याही बाबतीत आपल्याला जर तक्रार करायची असेल तर कंप्लेंट। नेक्स्ट आहे वॉर्न। वॉर्नचा अर्थ होते इशारा देणे। वॉर्न मिनिंग इशारा देणे, एखाद्या गोष्टीचा इशारा देणे, वॉर्निंग देणे। नेक्स्ट आहे बॉरो। बॉरो म्हणजे उसने घेणे।
रिपीट, रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा सांगणे, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे, रिपीट करणे. नेक्स्ट इंटरप्रिट, इंटरप्रिट म्हणजे एखादी गोष्ट करणे, सांगणे. कॅल्क्युलेट म्हणजे मोजणे, काउंट करणे. नेक्स्ट आहे बिहेव, बिहेव म्हणजे वागणे, बिहेव म्हणजे काय होते वागणे, बिहेव म्हणजे वागणे, आपण बिहेवियर म्हणतो ना, तर वागणे कशा प्रकारे वागतो. रिपेअर दुरुस्त करणे, रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. नेक्स्ट आहे अपोलोजाइज, अपोलोजाइज म्हणजे काय तर माफी मागणे. नेक्स्ट आहे अवॉइड, अवॉइड म्हणजे टाळणे, अवॉइड म्हणजे टाळणे. नेक्स्ट आहे कॅन एनीबडी गेट माय रूम पेंटेड, माझी रूम कोणी पेंट करून देऊ शकतो का. कॅन एनीबडी गेट माय रूम पेंटेड. नेक्स्ट आहे आय डोंट वॉन्ट, आय डोंट वॉन्ट एनीवन टू मेक टी फॉर मी, मला नाही वाटत की कोणी माझ्यासाठी चहा बनवायला पाहिजे. आय डोंट वॉन्ट एनीवन टू मेक टी फॉर मी. नेक्स्ट आहे पॅसिव्ह व्हॉइस, तर पॅसिव्ह व्हॉइस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हालाही करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलायचं आहे का, तर अशाच प्रकारे इंग्लिश स्पीकिंगचे व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या कंटेंट जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांकडे व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.